पडू दे ठिणगी लागू दे बलवा आई चरून फेड तू। मित्रांनो, मी कृषी मित्र लक्ष्मण शिंदे। आपण आज देवळा येथील भाऊसाहेब आहेर सर हे रामवाडी येथे जे मॉडेल स्कूल आहे, आदर्श शाळा, त्या शाळेवरती मुख्याध्यापक आहे। हे गेल्या 6 महिन्यापासून आपल्या श्री साई माऊलीची जी कन्सेप्ट आहे, सदाबहार पेरू आणि झेन आंबा, याच्यावरती यांनी गेल्या 6 महिन्यापासून सगळा अभ्यास केला आणि त्यानंतर ते आपल्याशी जोडले गेले। 18 गुंठ्यामध्ये सदाबहार पेरूची 1426 रोपांची लागवड केली आहे। 6x2 वरती, म्हणजे गल्लीतलं अंतर 6 फूट आणि पेरू टू पेरू हे असं अंतर आहे 2 फुटाचं। आज 2 महिन्याचा हा प्लॉट पूर्ण झालेला आहे। 2 महिन्यानंतर आपण त्यांची दुसरी छाटणी घेतोय। पहिली छाटणी गेल्या पेरू लागवड केल्यानंतर 8 ते 10 दिवसातच पहिली छाटणी झाली होती। आपण आता त्यांना दुसरी छाटणी सांगतोय आणि 3.5 ते 4 महिन्यात याला पुढच्या कळ्या येणार आणि त्याच्यानंतर 7 ते 8 महिन्यामध्ये यांचा पेरू हा मार्केटला विकायला जाणार। आपण दुसरी छाटणी घेतोय। दुसरी छाटणीनंतर त्याला आपण बघू शकता कळ्या फुलं आलेले आहेत, पण आपण ते अजून झाडाची डेव्हलपमेंट अजून 1 महिन्याची होऊ द्यायची। त्याच्यानंतर आपण हा जो याला कळ्या आणि फुलं येणार हा पकडून घेणार पुढचा भाग। या पद्धतीने 2-3 पानावरती पेरूची छाटणी करून घ्यायची, म्हणजे आपल्याला याच्या ब्रँचेस वाढवायचे आहे। सरांनी खूप सुंदर पद्धतीने नियोजन केलंय। पूर्ण प्लॉट दाखवा एकदा, म्हणजे बघा कुठलंही तण नाहीये। त्या पद्धतीने 2-2 लॅटर टाकले आहे आणि त्यांनी सांगितलेलं जे महिन्याला शेड्यूल दिलं जातं ते शेड्यूल पूर्णपणे त्यांनी फॉलो केलंय। त्या पद्धतीने त्यांच्या आता एका झाडावरती 6-7 ब्रँचेस, म्हणजे आता छाटणी केल्यानंतर या झाडावरती 12-13 ब्रँचेस तयार होतील आणि नंतर आपण लगेच याच्यावरती फळ पकडणार आहे। म्हणजेच हा माल एकदम सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये यांचा माल 100% मार्केटमध्ये विक्रीला येणार। म्हणजेच यांना चांगल्या पद्धतीने याचं मार्केट पण सापडेल। तर आपण छाटणीच अशा पद्धतीत घेतो की छाटणीनंतर शेतकऱ्याला 100% पैसे झाले पाहिजे, म्हणजे मार्केटमध्ये अशाच वेळेस यायचं तर ज्यावेळेस पेरूला भाव भेटेल आपल्याला। तर आहेर सर यांनी आपल्याला 6 महिने फॉलो केलं। एकंदरीत आपल्या सदाबहार पेरूला खरोखर 4 महिन्यामध्ये कळ्या येणं आणि 7 ते 10 महिन्यामध्ये मार्केटला सगळा माल विक्रीला जाणं, या सगळ्या गोष्टींचा सरांनी अभ्यास केला। सर मुख्याध्यापक आहे, त्यांचा ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीवरती खूप भर आहे। आपण त्यांच्या पद्धतीनेच हा प्लॉट डेव्हलप करतोय। सर आपल्याला आपलं मनोगत बोलतील। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मुख्याध्यापक बोरसिंग केदा आहे, राहणार देवळा। या ठिकाणी 18 गुंठ्यामध्ये हा जो प्लॉटला केलेला आहे हा साधारणतः परिपूर्ण अभ्यास पहिल्यांदा साई माऊली शाश्वत सेंद्रिय शेती या ग्रुपच्या माध्यमातून पहिल्यांदा सातारा, सांगली, कराड, पुणा, संभाजीनगर, चांदवड असेल नाशिक जिल्ह्यातील या ठिकाणी असलेल्या बागा 6 महिन्यापर्यंत परिपूर्ण असा अभ्यास केला। अभ्यास केल्यानंतर आपल्या ज्या जमिनी आहेत या जमिनी ह्या विषमुक्त होण्यासाठी ही जी पद्धती आहे या संस्थेने सुरू केलेली शेतीला फळबाग लागवडीची ही अत्यंत उत्तम आणि भविष्याचा विचार करून या ठिकाणी भविष्यात येणारी जी संकट आहेत त्या संकटांचा मुकाबला कसा शेतकऱ्याला करता येईल आणि शेतकरी कसा जिवंत राहील आणि त्याला 2 पैसे कसे मिळतील आणि आपल्या भारतामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात शेतीचं जे प्रमाण झालेलं आहे ते कमी झालेलं आहे। म्हणजे एकरी पर व्यक्ती 1 एकर 2 एकर अशी शेती या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आहे आणि मग अशा वेळेस आपलं जे कुटुंब आहे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह एवढ्या छोट्याशा शेतीमध्ये कसा करता येईल यासाठी अतिघनदाट लागवड ही जी जपान टेक्नॉलॉजीची जी पद्धत आहे, बोन्साय पद्धत, या पद्धतीने या ठिकाणी बागेची लागवड केली। लागवड केल्यानंतर पहिल्या 8व्या दिवशीच मी त्याची छाटणी घेतली। छाटणी घेतल्याला पूर्णपणे सदर बागेसाठी सेंद्रिय पद्धतीने सगळे औषध वगैरे दिलेले। दर पाण्याला मी स्वतः बनवलेली स्लरी, त्या स्लरीमध्ये संपूर्णपणे गावठी गाईचं शेण, गोमूत्र असेल, ट्रायकोडर्मा असेल, पॅसिलोमायसिन असेल,
किंवा दही असेल, ताक असेल, हे घटक टाकून आणि विविध कडधान्यांची पिठं टाकून साधारणतः सिंटेक्सच्या 1000 लिटरच्या 2 टाक्यांमध्ये ते कर केलेलं आहे आणि प्रत्येक पाण्याला तेच घटक दिले जातात आणि म्हणून माझी शेती विषमुक्त होईल आणि या बागेतून येणारे जे फळ आहे, हे जे उत्पादन आहे, हे मार्केटमध्ये मी शाश्वत पद्धतीने ते विकेन आणि 100% मला त्याच्यातून फायदाही होईल आणि एक प्रकारे समाजाची सेवा शेतीच्या माध्यमातून आज आपल्या देशामध्ये दरडोई प्रत्येक व्यक्तीमागे जर चेक केलं तर कॅन्सर सारख्या आजाराने लहान लहान मुलांना ग्रासलेलं आहे आणि हे विषारी औषधं हे वापरल्यामुळे आणि हे जे फळबा मार्केटमध्ये येतात आणि याच्यामुळे संपूर्ण समाज हा रोगाने ग्रासला जातोय आणि याच्यावर उपाय म्हणून ही शेती खूप महत्वाची आहे आणि त्याच पद्धतीने मी ही शेती करेन आणि या शेतीतून येणारं उत्पन्न हे 100% शाश्वत असेल आणि समाजाच्या उपयोगी असेल आणि याच्यातून कमी क्षेत्रामध्ये कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मी घेईन आणि आपणही त्याचा लाभ घ्यावा अशी मी आपणा सगळ्यांना विनंती करतो. 100% सर, खूप सुंदर माहिती दिली सरांनी. सर मुळातच ऑर्गॅनिक शेतीवरती विश्वास ठेवणारे आहे, कारण त्यांनी येणारे धोके बघितले भविष्यामध्ये की जे रासायनिक आपण शेतीमध्ये वारंवार नेऊन टाकतोय आणि त्याचा दुष्परिणाम आज आपल्या लहान मुलांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत जे हॉस्पिटलला आपण जो खर्च करतोय, जो याच्यातूनच का जे आपण विष खातोय थोडक्यात शेतीमधून, तर ह्या माध्यमातून सर आपल्याशी जोडले आणि त्यांनी खूप सुंदर पद्धतीने शेतकऱ्यांना जो मेसेज दिला आहे की खरोखर अतिघनदाट लागवड करून आणि ऑर्गॅनिक शेती करून आपण फळं समाजाला पुरू आणि त्याच्यातून विषमुक्त शेती करू. बघा सर, आपण 2-2 फुटावरती येथे लागवड केली आहे, 6x2 वरती. यांचे बसलेले आहे 1400 झाड. तर 1400 झाडांमधून आज आपण सरांना आश्वासन दिलं आहे की एका झाडातून आपण 20 किलो त्यांना उत्पन्न काढून देणार आहे. म्हणजे 1400 झाडांपासून त्यांना 20 किलो प्रमाणे 28 टन इतका पेरू, तोही ऑर्गॅनिक आणि तोही सदाबार असल्यामुळे म्हणजे जो सतत आपल्याला याच्यावरती बार भेटणार आहे. म्हणजे 100% आपण सरांना फक्त एक 20 रुपयाने पेरू विकल असं आश्वासन दिलं आहे. पण आजचा जर ह्या महिन्याचं जर बघितलं तर सदाबहार पेरूचा आजही मार्केटमध्ये पेरू विकतोय. आपण आज बोलतोय 20 एप्रिल 2025 ह्या दिवशी आपण आपल्या काही पेरूच्या बागांवरती आजही माल विक्रीसाठी आहे का जो 40 रुपयापासून 60 रुपयापर्यंत विकला जातोय. पण आपण सरांना 20 रुपयाचंच आश्वासन दिलंय आणि तो ऑर्गॅनिक तयार होतोय. नक्कीच याचं मार्केट त्यांना जास्त भेटणार. 1400 झाडांपासून 2800 म्हणजे 28 टन माल भेटणार आणि 20 रुपयाने जरी विकला तरी 28 दुने 56 म्हणजे 5 ते 6 लाख रुपये सरांना ह्या 18 गुंठ्यामधून उत्पन्न भेटणार आहे. त्यांनी ही 6 महिन्यापासून पूर्ण शाश्वती घेतली. आपण जिथे जिथे प्लॉट लावले तिथे तिथे व्हिजिट घेतली आणि त्या शेतकऱ्यांचे पण त्यांनी अनुभव ऐकले की त्या शेतकऱ्यांना खरोखर एवढं उत्पन्न भेटलं का. आणि सगळं सर चिकित्सक असल्यामुळं सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि मगच आपल्या श्री साई माऊलीशी जोडले आणि त्यांनी लागवड पण केली. त्याबद्दल सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर, आपण खूप सुंदर असा शेतकऱ्यांसाठी मेसेज दिलाय. धन्यवाद सरांनी आपल्या प्लॉटमध्ये सदाबहार पेरूच्या सोबतच हा आपला बाउंड्री लाईनला आंबा लावला आहे जो छान आंबा आहे, जो वर्षातून 2 ते 3 वेळेस आंब्याला आंबे येणार. आणि बघा आपण आज 2.5 महिन्याचा हा प्लॉट झाला आहे आंबा लावून. तर आपण याची पण छाटणी सरांना सांगतोय. बघा हा पहिला डोळ, दुसरा डोळ सोडून तिथे सरांनी छाटणी करायची. बघा आपल्याला याच्या ब्रँचेस वाढवायचे. याच्या ब्रँचेस म्हणजे एक छाटणी केल्यानंतर याला 3 फांट्या येणार. 3 फांट्या परत कट केल्यानंतर 3च्या 9 होणार. 9 कट केल्यानंतर 9च्या 27 होणार. म्हणजे उलटी छत्री जशी आहे तसा आपण ह्या आंब्याला याचा आकार देणार. आणि ह्या आकारानुसार बघा ज्या वेळेस ह्या काही फांट्यांना मोर असेल तर काही फांट्यांना लगेच आपल्याला इथे आंबा डेव्हलप झालेला दिसेल, म्हणजे सेटिंग पण झालेली दिसेल. आणि त्या याच्यामधून हा झेल आंबा म्हणजे आपण दिसायला केशर आंब्यासारखा, खायला हापूस आंब्यासारखा. याची खोड एकदम छोटी आहे आणि गर हा जास्त आहे. 200 ग्रॅमपासून तर 450 ग्रॅमपर्यंत हा आपला झेल आंबा बनतो. आणि ऑड सीझनला हा जर मार्केटमध्ये आला म्हणजे दिवाळीसारख्या वेळेस जर आपल्याला आंबा मार्केटमध्ये खायला उपलब्ध असेल तर नक्कीच तो डझनच्या भावामध्ये 1000 रुपये डझनने तो विकला जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला हा येणाऱ्या काळामध्ये जो झेन आंबा आहे हा 100%
हा वरदानच आहे की ज्याची लागवड सरांनी केली आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही 1-2 महिन्याच्या झाडावरती हा बघा मोर पण आलेला आहे, पण आपण तो आता पकडणार नाही जेणेकरून झाडाची पण ग्रोथ झाली पाहिजे. पण एका वर्षामध्येच या आंब्याला आंबे येणार. पहिल्या वर्षीच 3 ते 5 किलो पर्यंत या आंब्याला आंबे येणार आणि दुसऱ्या वर्षी 5 ते 15 किलो आणि तिसऱ्या वर्षापासून सरासरी एका वर्षाला बघा तुम्ही बघू शकता इथं पण मोर आहे. एका वर्षाला आपण 20 किलो आंबे या झाडापासून त्यांना करून देणार आहे. आणि ऑड सीझनला जर हा आंबा मार्केटमध्ये आला तर नक्कीच याच्यापासून खूप चांगल्या प्रकारे सरांना उत्पन्न होणार आहे. आज आपण एप्रिल महिन्यामध्ये बोलतोय. एप्रिल महिन्यानंतर सरांच्या प्लॉटवरती आपण येणाऱ्या काळात परत व्हिडिओ टाकणार आहे. याच्या ब्रँचेस कशा होत आहे काय होत आहे, तर नक्कीच हा झेन आंबा शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये. धन्यवाद. पण बघू शकता की आज ह्या आंब्याला 1-2.5 महिन्याचं प्लांटेशन आहे आणि त्याला तुम्हाला आंबा पण दिसतोय आलेला. म्हणजे 100% आपण शाश्वतीने ते काम करतो. आपण फक्त रोपटं देत नाही शेतकऱ्याला, हे रोपटं दिल्यानंतर शेतकऱ्यासोबत प्रत्येक महिन्याला प्लॉटवरती जाऊन व्हिजिट करतोय. शेतकऱ्याला पूर्ण महिन्याचं शेड्यूल दिलं जात आहे की पूर्ण महिन्याभर स्प्रे कोणते घ्यायचे, ड्रिपद्वारे लिक्विड कोणते द्यायचे, भेसळ डोस असेल, शेणखत असेल किंवा गांडूळ खत, निंबोळी पेंड, या सगळ्या गोष्टीचं प्रॉपर गायडन्स आपण शेतकऱ्याला करतो. जेणेकरून शेतकऱ्याने जो एवढा खर्च केला जातोय आणि शेतकऱ्याला जे शाश्वत उत्पन्न भेटत नाहीये, ज्या पारंपरिक शेतीमध्ये अटकून पडलाय, त्याच्यातून बाहेर काढून आपण अतिघनदाट लागवड म्हणजे बघा फक्त 3-3 फुटावरती आंब्याची लागवड तुम्हाला दिसतीये. म्हणजे 12x3 वरती गल्लीतलं अंतर 12 फूट आणि आंबा तो आंबा 3-3 फुटावरती आंबा डेव्हलप करून आज आपण शेतकऱ्याला कमी एकरामध्ये घनदाट लागवड करून मिश्र फळबाग करून जास्तीत जास्त उत्पन्न काढून देतोय. याच माध्यमातून शेतकऱ्यांनी या आपल्या शेतीला जोडून जास्तीत जास्त उत्पन्न कसं करता येईल यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. मी आहेर सरांचाही नंबर आपल्या स्क्रीनवरती शेअर करतो. तर देवळा, सटाणा, बागलाण या एरियामध्ये कोणालाही लागवड करायची असेल किंवा शेतकऱ्याचा अनुभव जर कोणाला हवासा असेल तर तुम्ही आहेर सरांनाही संपर्क करू शकता. त्या माध्यमातून ते पण आपल्याला माहिती देतीलच की खरोखर त्यांनी किती अनुभव घेतला या शेतीमधून. तर तुम्हाला स्क्रीनवरती आहेर सरांचा नंबर शेअर केला जाईल, तुम्ही आहेर सरांनाही संपर्क करू शकता. धन्यवाद. घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला, तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला. रूठी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या,